नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशिक खोब्रागडे. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो. अलीकडेच आपण ऑगस्ट महिन्याच्या परिक्रमाचे विश्लेषण भाग 1 हा पूर्ण केलेला आहे. तर आता आपण भाग दुसरा आज पूर्ण करणार आहोत. तर पहिल्या भागामध्ये आपण राजकीय व घटनात्मक या घडामोडी कव्हर केल्या होत्या. त्याच्यानंतर जागतिक घडामोडी, महाराष्ट्र, आर्थिक घडामोडी, सामाजिक घडामोडी इथपर्यंतचा पोर्शन आहे आपण क्लिअर केला होता. त्याच्यावर आपण सखोल चर्चा केली होती आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते, एक्झाम मध्ये कोणते प्रश्न येतील आणि आयोगाचा क्वेश्चन फॉर्म करण्याचा जो आता ट्रेंड सुरू आहे तो कसा आहे त्याबद्दल आपण व्यवस्थित चर्चा केली होती. आता आपण या भागामध्ये पर्यावरण, विज्ञान व तंत्रज्ञान, संरक्षण व अंतरिक्ष, पुरस्कार व पुस्तके, क्रीडा घडामोडी आणि जे महत्त्वाचे दिनविशेष आहेत ते आज आपण या सिरीज मध्ये कव्हर करणार आहोत. तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तसे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी पूर्ण जानेवारी पासून तर ऑगस्ट पर्यंत, आता ऑगस्टची झाली आहे आणि मेची पण झालेली आहे आणि बाकीचे उर्वरित महिने आहेत जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, त्याच्यानंतर जून, जुलै, मी सगळ्या महिन्याची परिक्रमाचे विश्लेषण या येत्या आठवड्यामध्ये सर्व घेऊन येईल. तर सिम्पली 2020-25 साठी संरक्षित क्षेत्रांच्या राष्ट्रीय मूल्यांकनात केरळ राज्य हे अव्वल होते आणि जर केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर चंदीगड हे गाव ते अव्वल होते. जे मूल्यांकन झालं संरक्षित क्षेत्राचं त्याच्यामध्ये. ओके, सो केरळ आणि चंदीगड हे 2 राज्य तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता आसाम गेंड्यांच्या काय शिंगाचे डीएनए प्रोफाइलिंग झाले. त्याच्यामध्ये 2573 गेंड्यांच्या काय झालं शिंगांना नमुन्यासाठी डीएनए प्रोफाइलिंग उपक्रम सुरू करण्यात आला होता. तर प्रश्न खूप सोपी वेळेने राहील की आसाम वन विभागाने वन्यजीव संस्थाच्या सहकार्याने संवर्धन आणि वन्यजीव गुन्ह्यांच्या तपासांना बळकटी देण्यासाठी किती गेंड्यांच्या शिंगांच्या नमुन्यासाठी डीएनए प्रोफाइलिंग उपक्रम सुरू केला आहे. तर किती? 2573. 2573 हा नंबर तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आसाम गेंड्याच्या शिंगाचे डीएनए प्रोफाइलिंग किती गेंड्याचं केलं करण्यात आलाय तर 2573. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा, ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे की एकशिंगी गेंडा कुठे आढळतो तर आसाममध्ये जास्त प्रमाणात आढळतो. ठीक आहे. ही सर्वात मोठी गेंड्याची प्रजाती आहे. कोणती? मोठा एकशिंगी गेंडा, त्याला इंग्लिश मध्ये आपण रायनो सुद्धा म्हणतो. ठीक आहे. जवळपास किती 8 ते 25 इंचांच्या त्यांच्या काळा शिंगांच्या आणि कवचासारख्या त्वचेच्या वडींनी ओळखले ते जातात. ठीक आहे. आसाममध्ये जगातील जवळपास एकशिंगी गेंड्यांचा 80% भाग जो आहे तो व्यापलेला आहे. ठीक आहे. तर 70% संख्या ही फक्त काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आहे. ठीक आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर भूगोलाच्या अनुषंगाने जर म्हटलं तर आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्याच्यामध्ये कोणता प्राणी आढळतो जास्त प्रमाणात तर हा एकशिंगी गेंडा प्राणी तिथे आढळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हा खूप महत्वाचा आहे, जर तुम्ही कंबाईन मुख्यला असाल गटकच्या किंवा गटबच्या तर त्याच्यामध्ये हा मग पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न फार महत्वाचा आहे की आता मगर संवर्धन प्रकल्पाची 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ठीक आहे. तर मगर संवर्धन प्रकल्प कधीचा आहे हे फार महत्वाचं आहे. तर हा 1975चा प्रकल्प आहे. कोणता? मगर संवर्धन प्रकल्प. त्याच्यानंतर मग तुम्ही बाकीचे प्रकल्प पण लक्षात ठेवू शकता, जसं वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे 1972चा आहे. त्याच्यानंतर 1972चा. त्याच्यानंतर हंगुल आपण सिक्वेन्स नुसार घेऊ. हंगुल जो होता तो 1970चा प्रकल्प. त्याच्यानंतर सिंह म्हणजे लायन प्रोजेक्ट जो होता तो 1972चा प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर मग वन्यजीव संरक्षण कायदा 1972चा आहे. हे सर्व जे कायदे मी घेत आहे ते पर्यावरणासंबंधी महत्वाचे कायदे आहेत. ठीक आहे. आणि कंबाईन मुख्यच्या अनुषंगाने याच्यावर आयोग जास्त फोकस करतो. ठीक आहे. तर कधी ना कधी मग याच्यावर प्रश्न पडत असतो. तर हंगुल कधी याचा प्रोजेक्ट आहे तर 1970चा आहे. त्याच्यानंतर जो प्रोजेक्ट लायन म्हणजे सिंह प्रकल्प जो आहे तो 1972चा आहे. त्याच्यानंतर मग वन्यजीव संरक्षण कायदा हा 1972चा आहे. त्याच्यानंतर मग जर तुम्ही बघितलं तर जल प्रदूषण नियंत्रण कायदा हा 1974चा आहे. प्रोजेक्ट टायगर जो आहे जो तो 1973चा आहे. त्याच्यानंतर वन संरक्षण कायदा, वन संरक्षण अधिनियम हा कधीचा आहे तर 1980चा आहे. त्याच्यानंतर हवा प्रदूषण नियंत्रण कायदा कधीचा आहे तर तो 1981चा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा कधी आहे तर 1986. गेंडा प्रोजेक्ट कधी सुरू करण्यात आला तो 1987चा आहे. राष्ट्रीय वन धोरण कधीचा आहे तर ते 1988चा आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट हत्ती तो कधीचा आहे तर हत्ती प्रकल्प 1992चा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पांडा प्रोजेक्ट कधीचा आहे तर 1996चा आहे. तरी काही महत्वाचे प्रोजेक्ट तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता अलीकडेच किती मगर संवर्धन प्रकल्पाची 50 वर्ष पूर्ण झाली आहेत तर त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न येणे अपेक्षित आहे. ठीक आहे. तर मगर संवर्धन प्रकल्प कधीचा आहे तर 1975चा आहे. ओके. नेक्स्ट मुद्दा बघू आता आपण. आता बोनेट मकाक हा काय आहे तरी कशाची प्रजाती आहे ती वानर प्रजाती आहे. ठीक आहे. तर कुठे आढळून आली अलीकडेच तर ही केरळमध्ये आढळून आली. केरळमध्ये काय झालं तर बोनेट मकाक या वानरवर्गीय प्रजातीची मोठ्या प्रमाणात नसबंदी करण्याचा विचार सुरू आहे. त्यांची वाढती लोकसंख्या नियंत्रित करणे
आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे हा त्यामागील काय उद्देश आहे. ओके, तर हे माकड कुठे आढळतात तर पूर्वेकडील प्रदेशात जास्त प्रमाणात आढळतात. तर काय या अनुषंगाने काय लक्षात ठेवायचं आपल्याला, बोनेट मकाक हे कुठे वानर प्रजाती आढळते तर ही केरळमध्ये आढळणारी वानर प्रजाती आहे. ओके, हा त्याच्यानंतर भारतातील वायू प्रदूषण संकट. आता भारतातील वायू प्रदूषण संकट दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक म्हणजे अमोनियम सल्फेट, ठीक आहे, SO2, त्याच्यानंतर मग NH3 अमोनिया. हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, सल्फर डायऑक्साईड SO2 आणि त्याच्यानंतर काय अमोनिया NH3. या दोन गोष्टीमुळे काय तर भारतामध्ये जवळपास 1/3 जो पोर्शन आहे 33.33%, तर यांच्या मुळे काय झालंय तर प्रदूषण वाढलेलं आहे. बरोबर, या प्रदूषकामुळे काय झालं तर प्रदूषण वाढलेलं आहे. ठीक आहे, आता भारतात जर बघितलं तर 60% जास्त जो आहे तो SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईडमुळे उत्सर्जन कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पामधून होते. ठीक आहे, तरी 8 प्रकल्पांनी अनिवार्य फ्लू गॅस डिस्पलरायझेशन प्रणाली स्थापित केल्या आहेत. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणता तर अमोनिया सल्फेट आणि अमोनिया सल्फेटमध्ये का सल्फर डायऑक्साईड आणि अमोनिया ह्या दोन्ही गोष्टी येतात. तर या प्रदूषकामुळे काय होत आहे तर प्रदूषण फार प्रमाणात भारतात वाढत आहे. जवळपास ते PM2 किती आहे त्याची लेवल प्रदूषणाची जी पातळी मोजली जाते कशी आहे ते PM2.5. ठीक आहे, तर हा फार महत्वाचा मुद्दा की भारतामध्ये वायू प्रदूषण संकट कशामुळे होते तर जवळजवळ 1/3 हिस्सासाठी जबाबदार आहे. ठीक आहे, बान हवामान परिषद 2025 कुठे झाली तर ती जर्मनीला झाली. बान हवामान बदल परिषदेचे जे 62वे वार्षिक सत्र जुलै 2025 मध्ये जर्मनीतील बॉन येथे आयोजित करण्यात आले. ही मध्यावधी बैठक नोव्हेंबर 2025 मध्ये ब्राझील मधील कुठं बेलेम येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कराराच्या 30व्या शिखर परिषदेपूर्वी म्हणजे COP कॉन्फरन्स ऑफ पार्टीज 30, ठीक आहे, UNFCCC, ठीक आहे, हवामान वाटाघाटींची एक पार्श्वभूमी तयार करते. तर हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की 2025 मध्ये जी 30वी कॉन्फरन्स ऑफ पार्टी कोणाची संयुक्त राष्ट्राची, बरोबर आहे, जे हवामान बदल परिषद आहे ती कुठे होणार आहे तर ती कुठे होत आहे ब्राझील मधील बेलेम येथे होणार आहे. ठीक आहे, आणि आता बान हवामान परिषद 2025 कुठे झाली तर ती जर्मनीमध्ये झाली, जर्मनीच्या बॉन शहरामध्ये झाली. आणि COP कुठे होणार आहे 30 तर ती ब्राझील मध्ये होणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मग इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स ची पहिली सभा ही कुठे झाली तर नवी दिल्ली येथे झाली. बस हाच एक मुद्दा लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे, की भारताने 16 जून 2025 रोजी नवी दिल्ली येथे काय केले तर इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची काय केली पहिली सभा आयोजित केली. तर या बैठकीत कोण कोण येते तर भूतान होता, कंबोडिया, इस्वातिनी, गिनी, भारत, लायबेरिया, सुरिनाम, सोमालिया आणि कझाकस्तानसह किती 9 देशाचे मंत्रिमंडळ इथे उपस्थित होते. ठीक आहे, त्याच्यानंतर मग ई कचऱ्यापासून काय तयार करण्यात आली तर चांदी तयार करण्यात आली. कुठे फिनलँडमध्ये. अलीकडेच प्रश्न कसा राहील की अलीकडेच ई कचऱ्यापासून चांदी करणारा पहिला देश कोणता तर कोणता आहे फिनलँड. हा मुद्दा महत्वाचा आहे. फिनलँड मधील काय संशोधकांनी इलेक्ट्रॉनिक कचऱ्यापासून म्हणजे ई कचऱ्यापासून चांदी कशी काढायची यासाठी स्वयंपाकाच्या तेलातील नैसर्गिक फॅटी ऍसिडचा वापर करून एक हरित रासायनिक पद्धत त्यांनी विकसित केलेली आहे. कोण फिनलँड. तर ई कचऱ्यापासून चांदी काय करायची, ई कचऱ्यापासून चांदी कशी काढायची यासाठी त्यांनी काय केलं आहे ज्याच्यावर संशोधन केलेलं आहे. कोणी तर फिनलँड यांनी. तर ई कचऱ्यापासून चांदी कशी काढायची यासाठी कोण संशोधन केलंय तर फिनलँड या देशाने केलेलं आहे. ठीक आहे, तर चीन आणि अमेरिका नंतर हा तिसरा देश ठरलेला आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघू आपण. आता हा बघा कॅटरॅट जो आहे सॉफ्टवेअर हा कशासाठी आहे तर हिमालयन बिबट्यांची गणना करण्यासाठी कॅटरॅट सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेला आहे. तर प्रश्न काय राहील की अलीकडेच हिमालयन बिबट्यांची गणना करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर तयार करण्यात आले. तर कोणते सॉफ्टवेअर तयार करण्यात आले तर कॅटरॅट नावाचे सॉफ्टवेअर काय करण्यात आले आहे तयार करण्यात आले आहे. तर हा एक AI आधारित सॉफ्टवेअर आहे आणि न्यूरल नेटवर्क मॉडेलचा वापर करून प्राण्यांच्या प्रजातींच्या कॅमेरा ट्रॅप प्रतिमा स्वयंचलितपणे हा मोजतो. ठीक आहे, तर काय तर हा कॅटरॅट सॉफ्टवेअर कोणी तयार केला आहे तर हिमालयन बिबट्यांची गणना करण्यासाठी शास्त्रज्ञांनी हा तयार केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघू आपण. आता काय तर भारतीय संवर्धन परिषद 2025 ही कुठे होणार आहे तर उत्तराखंड मधील डेहराडून येथे काय होणार आहे ही भारतीय संवर्धन परिषद होणार आहे. कोण घेणार आहे तर पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय अंतर्गत ही परिषद इथे होणार आहे. कुठे उत्तराखंड मधील डेहराडून येथे जून 2025 मध्ये ही भारतीय संवर्धन परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त
आणि आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या घोषणेदरम्यान 2023 मध्ये काय याची आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे. तर महत्वाचा म्हणजे कुठे तर भारतीय संवर्धन परिषद 2025 हे कुठे झाली तर उत्तराखंड मधील डेहराडून येथे पार पडली. ओके. सो नेक्स्ट मुद्दा आहे की आता कपटा गुड्डा वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे. आता एखाद्या वेळी आपल्याला जोडायला तुम्ही जर टीसीएस वगैरे जर पेपर देत असाल तर त्याच्यामध्ये असल्या प्रकारचे प्रश्न येतात. कप्पाटा गुड्डा वन्यजीव अभयारण्य हे कुठे आहे तर नावावरून वाटते की साऊथ मध्ये आहे. तर हा कुठे आहे कर्नाटक मध्ये आहे. ठीक आहे. तर काय झालं केंद्र सरकारने कर्नाटकातील जे कट्टाडा गुड्डा वन्यजीव अभयारण्याभोवती इको सेन्सिटिव्ह झोन घोषित करण्याची अंतिम अधिसूचना जून 2025 मध्ये काय केली होती जारी केली होती. त्यामुळे काय झालं तर उत्तर कर्नाटकातील या क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी 10 वर्षाची चळवळ यशस्वी झाली. ओके. तर महत्वाचा मुद्दा आहे हा कर्नाटक मधील कोणता तर कपट्टा गुड्डा वन्यजीव अभयारण्य कुठे आहे तर ते कर्नाटक मध्ये आहे. ओके. सो नेक्स्ट मुद्दा पाहू आपण. तर हा खूप इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये याच्यावर प्रश्न दिसेल म्हणजे दिसेल. ठीक आहे. तर केरळ काय ठरले आहे तर भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य ठरले आलेले आहे. कोणते केरळ काय ठरले आहे तर भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य ठरलेले आहे. आता केरळ राज्य वन्यजीव मंडळाने जून 2025 मध्ये कन्नूर मधील अरलम वन्यजीव अभयारण्याचे नाव काय केले आहे तर अरलम फुलपाखरू अभयारण्य असे बदलल्यानंतर ते भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य ठरलेले आहे. तर तुम्हाला प्रश्न सिंपल असा राहील की भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य कोणते तर ते कोणते आहे केरळमध्ये आहे आणि कोणते आहे ते अरलम वन्यजीव अभयारण्य. ठीक आहे. आणि आता त्याचं नाव अरलम फुलपाखरू अभयारण्य असे झालेले आहे. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. माले महादेश्वर वन्यजीव अभयारण्य कुठे आहे तर हा कर्नाटक मध्ये आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय झालं तर एक वाघीण आणि तिचे काय 4 बछडे जे आहेत ते मृतावस्थेत आढळले. त्याच्यामुळे माले महादेश्वर वन्यजीव अभयारण्य हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. तर माले महादेश्वर वन्यजीव अभयारण्य कुठे आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा पाहू. आता खराई उंट चर्चेत होता का बरं कारण की राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण ठीक आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल च्या आदेशानंतरही काय झालं होतं तर बेकायदेशीर मिठागर आणि खाडीवरील अतिक्रमणामुळे कच्च्या खराई उंटांना धोका निर्माण झाला होता. ठीक आहे. तर हा खराई कट आपल्याला प्रश्न काय येईल की अलीकडेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या आदेशानंतर बेकायदेशीर मिठागर आणि खाडीवरील अतिक्रमणामुळे कच्च्या खराई उंटांना धोका निर्माण झाला. ठीक आहे. तर हे खराई उंट खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहेत तर खराई उंट कुठले आहेत तर गुजरातचे आहेत. कुठले आहेत गुजरातचे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा करियाचली बेट. ठीक आहे. हा चर्चेत होता. करियाचली बेट हा कुठे आहे तर तामिळनाडूमध्ये. तामिळनाडू सरकारने काय केले तर करियाचली बेटाचे पुनरुज्जीवन सुरू केलेले आहे. हा उपक्रम तामिळनाडू सस्टेनेबल हार्नेसिंग ऑशन रिसोर्स टीएनशोरने काय केलं होतं आयोजन याचा योजनेअंतर्गत राबवलं होतं. ठीक आहे. तर करियाचली सिंपल म्हणजे करियाचली बेट कुठे आहे तर तामिळनाडू राज्यामध्ये आहे. तुम्ही लक्षात ठेवा. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण आता. 2024 मध्ये सर्वाधिक नवीन जीवसृष्टी शोधांची नोंदणी कुठे झाली आहे तर केरळमध्ये झालेली आहे. कुणी केली प्राणीशास्त्रीय सर्वेक्षण संस्थेने केलेली आहे. ती दरवर्षी काय करते तर वनस्पती शास्त्रीय सर्वेक्षण आहे ही संस्था आहे ती दरवर्षी अहवाल प्रसिद्ध करते. ठीक आहे. तर काय झालंय तर 2024 मध्ये सर्वाधिक नवीन जीवसृष्टी शोधांची नोंद कुठे झाली आहे तर केरळमध्ये झालेली आहे. ओके. आता सी फ्लड प्लॅटफॉर्म काय तर ते बघा. सी फ्लड प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला तर सी फ्लड प्लॅटफॉर्म जो आहे तो केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने सुरू केलेला आहे. तर सी फ्लड म्हणजे काय तर युनिफाईड इंडेशन फोरकास्टिंग सिस्टीम. ठीक आहे. युनिफाईड इंडेशन फोरकास्टिंग सिस्टीम हा वेब आधारित प्लॅटफॉर्म पूरग्रस्त आणि म्हणजे काम काय करतो तर हा वेब आधारित प्लॅटफॉर्म आहे. तर हा पूरग्रस्त नकाशा आणि पाण्याच्या पातळीच्या अंदाजाच्या स्वरूपात गाव पातळीपर्यंत 2 दिवस आगाऊ परिस्थितीचा अंदाज प्रदान करतो. ठीक आहे. तर सी फ्लड महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने सुरू केला. फ्लड आला म्हणजे काय आता पूर आला म्हणजे कोण जलशक्ती मंत्रालय. ठीक आहे. आणि हा कशाशी संबंधित आहे तर पूरग्रस्त नकाशा आणि पाण्याच्या पातळीच्या अंदाजाच्या स्वरूपात गाव पातळीपर्यंत 2 दिवस आगाऊ पूरस्थितीचा अंदाज प्रदान हा करतो कोण सी फ्लड प्लॅटफॉर्म. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण आता. तर उत्तर प्रदेशातील पहिली झिरो डंप सिटी कोणती झाली आहे तर लखनौ. काय झाली आहे लखनौ ही उत्तर प्रदेशातील पहिली झिरो डंप सिटी शहर ठरलेले
आहे. तर काय डप म्हणजे कचरा वगैरे व्यवस्थापन करणे याच्या संबंधित आहे. तर शिवरी येथील तीनही कचरा व्यवस्थापन युनिट्स कार्यरत झाल्यानंतर हा दर्जा त्यांना मिळालेला आहे. आता या प्रकल्पात किती दररोज 2100 मेट्रिक टन कचरा ही प्रक्रिया केली जाते. ठीक आहे. तर काय मग लक्षात ठेवा तुम्ही, जुलै 2025 मध्ये कोणत्या उत्तर प्रदेशमधील शहरामध्ये पहिले झिरो डंप सिटी शहर ठरलेले आहे. तर कोणते ठरले आहे? उत्तर प्रदेशमधील लखनौ हे शहर उत्तर प्रदेशातील पहिले झिरो डंप सिटी ठरलेली आहे. ओके. त्याच्यानंतर वत्सला. वत्सला काय तर आशियातील सर्वात वृद्ध हत्तीण होती. आता तिथे निधन झालेले आहे. ठीक आहे. तर प्रश्न काय राहील तर अलीकडेच पन्ना व्याग आपला तसा नाही राहील प्रश्न. वत्सला या आशियातील सर्वात वृद्ध हत्तीणीचे काय झाले आहेत? 100व्या वर्षी निधन झाले आहे. ठीक आहे. 100 वर्षानंतर काय झालं? 8 जुलै 2025 मध्ये निधन झाले. तर ही हत्तीण खालीलपैकी कोणत्या अभयारण्यातील म्हणजे व्याघ्र प्रकल्पातील आहे असा प्रश्न विचारू शकतो, किंवा मग ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ती कुठली? मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पातील वत्सला ही हत्तीण होती. ती आशियातील सर्वात वृद्ध हत्ती होती. जवळपास 100 वर्षाची होती. ती काय झाली? अलीकडेच मृत्यू पावलेली आहे. ओके. त्यानंतर गजमित्र योजना. आता गजमित्र योजना कोणी सुरू केली आहे? तर ही आसाम सरकारने सुरू केली आहे. अलीकडेच आपण बघितलं तर आसाममध्ये हत्ती आणि मानवामध्ये फार संघर्ष परिस्थिती निर्माण झाली होती. आता हा संघर्ष जो आहे हत्ती आणि मानवामधला कमी करण्यासाठी आसाम सरकारने काय गजमित्र योजना ही काय केली? सुरू केलेली आहे. ठीक आहे. गजमित्र योजना सुरू केलेली आहे. कशासाठी सुरू केली आहे? तर हत्ती आणि मानव यांच्यामधला संघर्ष कमी व्हावा या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रंटियर 2025 काय तर वेट ऑफ टाइम हा अहवाल. ठीक आहे. तर 10 जुलै 2025 रोजी संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण कार्यक्रमाने फ्रंटियर 2025 द वेट ऑफ टाइम हा अहवाल काय केला? प्रसिद्ध केला. तर या अहवालात काय आढळून आलं की अधिक वयांच्या प्रौढांना हवामान बदलामुळे वाढणाऱ्या धोक्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. काय या अहवालात काय केलं? जे अधिक वयाच्या प्रौढांना काय हवामान बदलामुळे वाढणाऱ्या धोक्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कोणता? फ्रंटियर 2025 द वेट ऑफ टाइम अहवाल. त्याच्यानंतर मग काझीरंगामध्ये गवताळ पक्ष्यांचा उच्च विविधतेचा विक्रम झालेला आहे. ठीक आहे. हा तेवढा काही महत्वाचा मुद्दा नाही. काझीरंगामध्ये गवताळ पक्ष्यांचा उच्च विविधतेचा विक्रम. त्यानंतर नक्षत्र संगणकीय सुविधा. नक्षत्र संगणकीय सुविधा तर काय तर ही कुठे सुरू करण्यात आली आहे? तर पुणे येथे सुरू करण्यात आलेली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने काय केलं आहे? तर जून 2025 मध्ये पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थाने येथे नक्षत्र नावाची काय केली आहे? तर पहिली उच्च कार्यक्षमता संगणकीय सुविधा सुरू केलेली आहे. कुठे? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये काय तर जून 2025 मध्ये पुण्यातील कुठे? तर राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे काय सुरू करण्यात आली आहे? तर नक्षत्र नावाची पहिली उच्च कार्यक्षमता संगणकीय सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला प्रश्न कसा राहील की जून 2025 मध्ये इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने विषाणू विज्ञान संस्था येथे कोणती पहिली उच्च कार्यक्षमता संगणकीय सुविधा सुरू केलेली आहे? तर कोणती? नक्षत्र नावाची पहिली उच्च कार्यक्षमता संगणकीय सुविधा सुरू केली आहे. कुठे? तर पुण्यामध्ये. कोणी सुरू केली आहे? तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ही नक्षत्र संगणकीय सुविधा सुरू केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा तर लेप्टोस्पायरोसिस हा काय तर लेप्टोस्पायरोसिस काय तर हा एक बॅक्टेरियल डिसीज आहे. जून 2025 मध्ये काय झालं? तर केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात 3 आठवड्यात लेप्टोस्पायरोसिसमुळे 5 जणांचा मृत्यू झाला. आता लेप्टोस्पायरोसिसमुळे हा लेप्टोस्पायरा इंटरोगन्स जो आहे या जीवाणूमुळे काय होते होणार आहे? हा संभाव्य प्राणघातक झुनोटिक आजार आहे. हा काय तर एक झुनोटिक आजार आहे लेप्टोस्पायरोसिस. हे जीवाणू जे बॅक्टेरिया आहेत हे काय आहेत? उंदीर सामान्यतः कुठे आढळून जातं? मग उंदीर, गुरेढोरे, डुक्कर आणि कुत्रे यासारख्या प्राण्यांच्या मूत्रात आढळतात. काय तर हे लेप्टोस्पायरोसिस हे काय तर बॅक्टेरियल डिसीज आहेत. आणि कुठे आढळून आले अलीकडेच? तर हे केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यामध्ये आढळून आले. त्यानंतरचा मुद्दा आपण बघू. तर अमरावती येथे काय झालं? तर भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली पार्क काय झालं? सुरू करण्यात आलेला आहे. ओके. कुठं? अमरावती. ही कुठं? अमरावती आपली महाराष्ट्रातली नाही, तर ही कुठल्या? आंध्र प्रदेश मधली. तर प्रश्न सिंपल असा राहील की भारतातील पहिली क्वांटम कम्प्युटिंग व्हॅली पार्क
कुठे सुरू करण्यात आली तर कुठे आंध्र प्रदेशमधील अमरावती येथे हे सुरू करण्यात आलेली आहे. ओके नेक्स्ट. तर काय तर मानवी डीएनएचा अभ्यास करण्यासाठी अल्फा जिनोम, ठीक आहे, अल्फा जिनोम सुरू करण्यात आलेला आहे. अल्फा जिनोमचे काय अनावरण करण्यात आले. हे अनावरण कोणी केले तर गुगल डीप माइंडने केलेलं आहे. कोणी केलं आहे तर गुगल डीप माइंडने केले आहे. प्रश्न काय राहील आपल्याला जून 2025 मध्ये काय करण्यात आलं तर मानवी डीएनएचा अभ्यास करण्यासाठी अल्फा जिनोम नावाचे काय अल्फा जिनोम नावाचे एक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय मॉडेल कोण एआय मॉडेलचे कुणी अनावरण केले तर कुणी केले गुगल डीप माइंडने केले. ठीक आहे. पुन्हा असा प्रश्न बोलू शकतो की गुगल डीप माइंडने अलीकडेच मानवी डीएनएचा अभ्यास करण्यासाठी कोणता मॉडेल तयार केला आहे तर कोणता तो अल्फा जिनोम हा एआय आधारित मॉडेल तयार केलेला आहे गुगल डीप माइंडने. ठीक आहे. मानवी डीएनएचा अभ्यास करण्यासाठी त्याचं नाव आहे अल्फा जिनोम. कोणीच याचं अनावरण केलं आहे तर याचं अनावरण गुगल म्हणजे याचा शोध कोण लावलाय तर गुगल डीप माइंडने या मॉडेलचा शोध लावलेला आहे. ओके नेक्स्ट मुद्दा बघू आपण. आता GPL1 औषधे काय तर हे एक सॅम्ब्लाग्लुटाइड काय टिझरबाटाइट आहेत काय ते. आता GPL1 औषधे काय तर एली लिली कंपनीने टिर्झेपाटाइड चे अनावरण केल्यानंतर नोवो नार्डिस कंपनीने भारतात वजन कमी करणारे इंजेक्शन सेमॅग्लुटाइडचे काय केले अनावरण जून 2025 मध्ये केले. तर सेमॅग्लुटाइड आणि टिर्झेपाटाइड ही दोन आघाडीची काय आहे तर GLP-1 औषधे आहेत. सेमॅग्लुटाइड आणि झिरपेटाटाइड ही काय औषधे भारतात लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या उपचारांचे रूपांतर करत आहेत. ठीक आहे. ही औषधे काय तर ग्लुकॅझन लाईक पेप्टिपाइड 1 त्यालाच आपण GLP-1 म्हणतो रिसेप्टर अगोनिस्ट आहेत काय जी जेवणानंतर आतड्यामध्ये सोडल्या जाणाऱ्या संप्रेरक GLP-1 ची कृती कॉपी करतात. ओके. तर त्याच्यामुळे काय होते तर GLP-1 शरीरात रक्तातील साखर, चरबी, चयापचय आणि भूक नियंत्रित करण्यास काय करतो मदत करतो. ही औषधे सहसा इंजेक्शन म्हणून येतात तरी तोंडा स्वरूपात ती विकसित केली जात आहेत. तर काय तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर आता ही सेमॅग्लुटाइड आणि टिर्झेपाटाइड ही दोन आघाडीची औषधे जे GLP-1 औषधे आहेत तर ही काय करतात तर हे कशासाठी तयार करण्यात आले जे आपल्या भारतामध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या उपचारांचे काय करणार आहेत याच्याने उपचार होणार आहेत. कशाने GLP-1 औषधाने. तर GLP-1 औषध कोणते आहेत तर सेमॅग्लुटाइड आणि टिझेपाटाइड ही दोन औषधे आहेत GLP-1 ची. ठीक आहे. याच्यामुळे काय होते तर जे आपल्या शरीरातील लठ्ठपणा आहे किंवा मग आपल्यामध्ये डायबिटीसचा त्रास आहे तो याच्याने काय होईल कमी होईल. ओके. त्याच्यानंतर मग आपण पाहू मायोजेनेसिस. आता मायोजेनेसिस ठीक आहे. तर मायोजेनिस हा एक प्रयोग सुरू केला होता कुठं आपले ग्रुप कॅप्टन जे शुभांशु शुक्ला आहेत ते कुठे गेले होते जून 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ते तिथे गेले होते. ठीक आहे. तर त्या ठिकाणी त्यांनी हा मायोजेनेसिस नावाचा काय प्रयोग त्यांनी सुरू केला होता. तर मायोजेनेसिस म्हणजे काय तर जे आपले स्नायू तंतू असतात जे आपले मसल फायबर्स असतात ठीक आहे ते तयार करण्याची ही एक प्रक्रिया आहे. ठीक आहे मायोजेनेसिस. आता ही एक जटिल आणि कशी नियंत्रित प्रक्रिया आहे जी काय करते तर कंकाल स्नायूंच्या ऊतींच्या जे आपले टिश्यू असतात त्यांचं काय करते डेव्हलपमेंट करते आणि देखभालीसाठी ही खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे. तर हालचाल करणे किंवा मग आपली मुद्रा आणि आपले जे पचन आहे त्याला समर्थन देणार हे शरीरातील स्नायू तयार करण्यास मायोजेनिस काय करते तर मदत करते. ओके. तो मायोजेनिस चा अभ्यास केल्याने काय होते तर स्नायूंचे जे आजार समजून घेण्याचा आणि उपचार विकसित करण्यास काय होते तर मदत होते. तर ठीक आहे. स्नायूंचा अभ्यास करण्यासाठी मायोजेनेसिसचा काय केला जातो प्रयोग केला जातो जो अलीकडे कोणीच केला आहे तर शुभांशु शुक्ला यांनी केलेला आहे. कुठे अंतराळ स्थानात. ठीक आहे. ते कधी गेले होते जून 25 मध्ये गेलेले होते. त्याच्यानंतर मग सिंथेटिक ह्युमन जिनोम काय म्हणते आपला जिनोम प्रोजेक्ट. एकच मिनिट. तर सिंथेटिक ह्युमन जिनोम प्रोजेक्ट तर तो युनायटेड किंगडमने अलीकडे सुरू केलेला आहे. तर या प्रोजेक्टचं काम काय तर तो मानवी डीएनए जो आहे तो सुरुवातीपासून तयार करण्याचा एक अभूतपूर्व प्रयत्न आहे. काय तर हे सिंथेटिक ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. बरोबर. सिंथेटिक ह्युमन जिनोम प्रोजेक्ट काय तर हा एक मानवी डीएनए सुरुवातीपासून तयार करण्याचा एक अभूतपूर्व प्रयत्न आहे. तर तो कोणी सुरू केला आहे तर तो युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंडने सुरू केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तर भारताचे पहिले स्वदेशी फोटॅनिक रडार कोणी विकसित केले आहेत तर ते DRDO ने विकसित केलेले आहे जुलै 2025 मध्ये. भारताचे पहिले काय आहे ते स्वदेशी
फोटॅनिक रडार आहे ते कोणी विकसित केले आहे तर DRDO ने विकसित केलेले आहे. आणि कशासाठी विकसित करण्यात आले तर फोटॅनिक रडार हे काय आहे तर पारंपरिक इलेक्ट्रॉनिक सिग्नलच्या ऐवजी प्रकाशधारित म्हणजे फोटोनिक जे आहे तंत्रज्ञानाचा वापर करते. तर या तंत्रज्ञानामुळे काय होते तर जे अधिक रूढ जे बँडविड्थ आहेत आणि उच्च दर्जाचे रिझोल्यूशन मिळते त्यामुळे काय होतं अतिशय लहान वस्तूंनाही अचूकपणे ओळखणे शक्य होईल. कशामुळे तर ह्या फोटोटॉनिक रडारमुळे. ओके, सो भारताचे पहिले स्वदेशी फोटोटॉनिक रडार कोणी विकसित केले आहे तर DRDO ने विकसित केलेले आहे. याच्यावर आपल्याला प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, कोणी विकसित केले हा महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर मग आपण बघू तर यकृताच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी चमकणारा पेपर सेन्सर वापरण्यात आलेला आहे. तो कुणी वापरला तर बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संस्थेतील शास्त्रज्ञांनी यकृताच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी काय केलं आहे तर चमकणारा पेपर सेन्सर विकसित केलेला आहे. ठीक आहे, तर हा सेन्सर जो आहे हा टर्बियम या दुर्मिळ मूलद्रव्याचा हिरवा प्रकाश वापरून बीटा ग्लुकुरोनिडेज या एन्झाईमची ओळख करतो जे यकृताच्या कर्करोगाचे प्रमुख बायोमार्कर आहे. ठीक आहे, कोण टर्बियमची हा ओळख करतो कोण हा जो आपला चमकणारा पेपर सेन्सर आहे तो. ठीक आहे, तर कोणी विकसित केलाय तर बेंगळुरूने विकसित केलाय. कशासाठी यकृताच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी हा चमकणारा पेपर सेन्सर. ठीक आहे, त्याचं नाव काय तर टर्बियम सेन्सर. तर प्रश्न काय राहील की अलीकडेच टर्बियम सेन्सर जो यकृताच्या कर्करोगाचे निदान करतो हा जो चमकणारा पेपर सेन्सर आहे अलीकडे कुणी विकसित केलाय तर तो कुणी केलाय तर हा विकसित केलाय इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू यांनी विकसित केलेला आहे. ठीक आहे, कोणता मूलद्रव्य आहे तो टर्बियम. कोणता टर्बियम. ओके, सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. तर हा फार महत्वाचा मुद्दा म्हणजे मेरठमध्ये काय झालं तर भारतातील पहिले इक्वाइन डिसीज फ्री कंपार्टमेंट सुरू करण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर काय भारताला काय मेरठ कंटोनमेंट उत्तर प्रदेश येथील काय रिमाउंट वेटरनरी कॉप सेंटर अँड कॉलेजमध्ये काय स्थापन करण्यात आलेल्या पहिल्या इक्वाइन डिसीज फ्री कंपार्टमेंटसाठी काय जागतिक मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे, जागतिक पशु आरोग्य संघटनाने ही काय केली आहे सुविधा 3 जुलै 2025 मध्ये मंजूर केलेली आहे. ठीक आहे, तर मेरिटमध्ये काय झालं तर भारतातील पहिले इक्वाइन डिसीज फ्री कंपार्टमेंट सुरू करण्यात आलेले आहे. कुठे मेरठमध्ये. मेरठ कुठे आहे उत्तर प्रदेश. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट मुद्दा बघू. तर बायोइम्यू काय तर मायक्रोसॉफ्ट कंपनीने जुलै 2025 मध्ये बायोइम्यू ही अत्याधुनिक AI प्रणाली सादर केली आहे. ठीक आहे, तिचे संपूर्ण नाव काय तर बायोमॉलिक्युलर इम्युलेटर हे त्याचे नाव आहे. कोणी विकसित केले आहे तर मायक्रोसॉफ्ट कंपनीने हे काय केलं आहे विकसित केले आहे. कधी जुलै 2025 मध्ये. आता ही एक डीप लर्निंग मॉडेल आहे जी काय करते तर प्रति तास हजारो प्रोटीन रचना निर्माण करू शकते. बायोइम्यू मुळे काय होते तर प्रथिनांचे वर्ण समजणे काय होते सुलभ होते. आता या प्रणालीमुळे काय औषध संशोधन जलद होण्यास मदत होत आहे. तर बायोइम्यू हे खालीपैकी कोणी विकसित केले आहे तर ते मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेले आहे. हा महत्वाचा मुद्दा तुम्ही काय करा लक्षात ठेवा. ठीक आहे, तर काय मायक्रोसॉफ्टने मग प्रश्न कसा राहील की जुलै 2025 मध्ये बायोइम्यू म्हणजे बायोमॉलिक्युलर इम्युलेटर नावाची AI प्रणाली कोणी विकसित केली तर ती मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेली आहे. आणि कशासाठी विकसित केली आहे तर ही एक डीप लर्निंग मॉडेल आहे. कशासाठी एक आहे जी काय प्रति तास हजारो प्रोटीन रचना निर्माण करू शकते आणि त्यामुळे काय होते मग प्रथिनांचे वर्णन समजणे सुलभ होते. त्याच्यासाठी बायोइम्यू ही मायक्रोसॉफ्ट कंपनीने विकसित केलेली AI प्रणाली आहे. ओके, सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. तर कोआर्टेम नवजात आणि काय इतर बालकांसाठी मंजूर मलेरियाचे काय आहे पहिले औषध आहे. ठीक आहे, तर हे कोणी विकसित केले आहे तर हे नोवार्टिस नावाच्या कंपनीने काय केले आहे विकसित केलेले आहे. कोणी विकसित केले आहे तर हे नोवार्टिस नावाची जी कंपनी आहे त्याने काय हे विकसित केलेलं आहे. आणि स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांकडून काय हा कोआर्टेम या नवीन औषधीसाठी काय मिळालेली आहे मंजुरी मिळालेली आहे. कोआर्टेम ठीक आहे, नवजात व आणि इतर बालकांसाठी मंजूर मलेरियाचे हे पहिले औषध आहे. ठीक आहे, मलेरियावरले काय आहे पहिलेच औषध जे अधिकृतपणे वापरण्यात आलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू आपण हा जो मुद्दा आहे प्लेग. आता प्लेग काय तर हा संसर्गजन्य रोग आहे बरोबर आहे. तर जुलै 2025 मध्ये काय झालं तर अमेरिकेतील जे एरिझोना प्रांतातील उत्तरेकडील भागातील एका व्यक्तीचा काय झाला आता न्यूमोनिक प्लेग मुळे काय झाला मृत्यू झाला.
18 वर्षानंतर या भागातील प्लेगमुळे झालेला हा पहिलाच मृत्यू होता. तर प्लेग काय आहे, तर हा एक झुनॉटिक काय जीवाणू आहे. त्याला यार्सिनिया पेस्टिस मुळे होणारा हा एक संसर्गजन्य आजार आहे. सायन्सच्या दृष्टिकोनाने आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, ते प्लेग हा काय आहे, तर एक झुनॉटिक जीवाणू आहे. हे कशामुळे होतो, हा संसर्गजन्य आजार कशामुळे होतो, तर यर्सिनिया पेस्टिस या नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. कोणत्या? यर्सिनिया पेस्टिस या बॅक्टेरियामुळे काय होतं, प्लेग नावाची आपल्याला काय होते, एक म्हणजे रोग होतो. ठीक आहे. प्लेग हा रोग कशामुळे होतो, तर आपल्याला यार्सिनिया पेस्टिस याच्यामुळे होतो, बॅक्टेरियामुळे. यार्सिनिया पेस्टिस बॅक्टेरियामुळे आपल्याला हा प्लेग रोग होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण बघू संरक्षण आणि अंतरिक्ष घडामोडी.